अजून होतील आणि सध्या अंडरआर्म. फक्त स्पर्धा ठेवा, परंतु जे काम करतात त्यांना फक्त पगार द्या. बरोबर की नाही. आज मात्र हे मी पहिल्यांदा हे असं आयोजन बघताय की पहिल्यांदाच काम करण्याचा पहिला पगार देणारे पहिले मालक आमचे सुशांत भाई. हा नाही असं काही नाही. ते म्हणतो मी नसलो तर काय करणार. नाही नाही येस जेवणाची सोय पिण्याची सोय सगळी सोय फक्त ते सोडून. बरं की नाही. ते तुम्ही सगळं मागाल हो. चला पहिल्या जोड्या मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण सलामीची आरंभीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. बॉलिंग मार्कमध्ये या संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यममध्ये गोलंदाज साईराज. भावेश पवार याचे ज्युनियर भावेश पवार. अच्छा अंडरआर्म मधला. आज मात्र हे नवीन कॉकटेल. हो येस पहिला आपल्याला गोट्या भेटला. नंतर हे दुसरे अजित कदम सर. निकम अजित निकम कदम निकम सगळे असं काय मध्ये नावामध्ये जरा साम्य आहे ना. नाही त्यांची तुमच्या आमची सध्या जुगलबंदी लावूया जरा नाही का. पुढच्या वर्षी आता नाही. आता सध्या सगळा सीझन निघून गेला आहे. परंतु सुशांत अंडेल गोट्या आणि निकम सरांची सुशांत अंडेल गोट्या आणि निकम सरांची जुगलमध्ये एकदा लावूया आपण पुढच्या वर्षा नेक्स्ट नक्कीच. पैशाचा विचार करू नका. म्हटले आम्हाला कमी द्या पण त्यांना द्या जरा. बरं की नाही. बरं की कोण यस मनेश ठाकूर MK क्या बात आहे. येस बेलपाडा ज्यांची स्क्रीन आहे बघूया समोर LED स्क्रीन. येस ऑनलाईन ते मॅचचा आनंद घेत आहेत बघूया. येस आम्हाला शुभेच्छा द्या फक्त दुसरं काही करू नका. नाही नाही रात्रीचे 12च्या नंतर असताना हे फक्त शुभेच्छा. एक पॅक झाला शुभेच्छा. दुसरा पॅक झाला शुभेच्छा. बरं की नाही. बॅकवर बॅक ना आपल्याला डोक्याला व्याप आणणार. चला बॉलिंग मार्फत या संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. संघाचा पहिला गोलंदाज साईराज. जुना भावेश पवार म्हणजे ज्युनियर भावेश पवार फ्रॉम मुरम. यस निलेश पाटील नव्या प्राईम प्रॉपर्टीचे. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चांगलं फिल्डिंग सीमारेषे लगत. जिथं 4 तिथं 1 धावामध्ये करंगवाड 1 धावामुळे संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल 3 वर. अतिशय दमदार स्पर्धा. खरं म्हणजे पहिल्यांदा जे मॅटिंग क्रिकेट. आणि तुम्ही सर असं बघितलं आणि लाईव्ह जर बघितलं ना म्हणजे अशी कलरफुल टुर्नामेंट्स. का तुम्ही चांगला उल्लेख केला. मी तुमचं का निवेदन ऐकत होतो. मला बरेच जर बोलले नवी मुंबईमधील की ते सर कोण आहेत म्हणतो. ते म्हणतो नितेश पंडित सर आहे. पण तुम्ही त्यांना नुसतं आणू नका. बघूया काय असतं माहीत आहे. काही गोष्टी नाही ह्या बोलायच्या नसतात. बरोबर की नाही. धाकली मूठ 1.25 लाखाची. बरोबर की नाही. तर पैसे पण मोजायला पाहिजे ना. यस प्रशांतजी माळी सर बघूया. प्रशांत माळीने मात्र चांगला पाहुणचार केला बघूया. आणि वहिनींना आम्ही धन्यवाद देतो बघूया. हे बघा कॉफी आणली तर ताईने सांगितलं तुम्हाला कॉफी पाठवून देतो बघूया. याला म्हणता पूर्तता. हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. दॅट शुड पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदम. पहिल्या गडी घरात पहिला हदरा. पहिली विकेट तरी बार. प्रथम विकेट स्वाहा. धन्यवाद धन्यवाद. यस नितेशजी पंडित सर काहीतरी कमेंट्स करतील. निश्चितच खरं तर करेन की या स्पर्धेला सर्व लेजंड समालोचक काय आणि त्याचबरोबर पंच काय म्हणजे निवड पाहू शकाल तुम्ही सुशांत तांडेल यांची. त्याच्या स्पर्धा फार आगळ्या वेगळ्या धाटणीत असतात. उरण प्रीमियर लीगच्या आत्तापर्यंत 5 पर्व झाले. परंतु सुशांत तांडेल यांच्या पर्वाचा गवगवा आणि चर्चा संबंध रायगडमध्ये राहिली. प्रेक्षकांना सुद्धा अतिशय सुंदर अशा मांसाहारी स्नेहभोजनाचा आस्वाद देण्यात आला. असं क्वचितच काही टुर्नामेंट्समध्ये सर पाहायला मिळतो आहे. आणि पंडित सर तुमच्या मैत्रिणी की पुढच्या वर्षी खरंच ही रायगड प्रीमियर लीगची जबाबदारी त्याने घ्यावी असं म्हणजे चालू आहे चर्चा. येस खरं म्हणजे दबक्या आवाज आता.
निश्चितच आणि आवर्जून मी उल्लेख करेन अतिथी कक्षात विराजमान असणारे जे मान्यवर आहेत त्यांना आवर्जून उल्लेख करेन. संतोष पवार साहेब, दशरथ पाटील म्हणजे किती वर्ष खरं तर समालोचनाची तपश्चर्या आहे. आम्ही सातत्यानं एक खरं तर उपाधी दिली की मराठी समानार्थी भाषेचा शब्दकोश म्हणजे दशरथ पाटील. येस, कुणाचा मोबाईल हरवला असेल तर प्लीज आपल्याला अनाउन्समेंट केली जातो आहे. आमच्याकडे मोबाईल आहे. आता जीवनावश्यक 3 गोष्टी नाहीत पाटील सर, जीवनावश्यक नक्कीच. 4 वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल. मोबाईल शिवाय 10 मिनिटं एखादा व्यक्ती नाही जगू एक वेळ शकत जेवणार नाही. नाही पण मोबाईल पाहिजे. आपल्या खिशेप कृपया चाचपण बघा प्लीज आणि ओळख पटवून आपला मोबाईल न्या प्लीज. एक वेळ बायको हरवली तर चालेल, मोबाईल तुमच्या सोबत पाहिजे हो, बरोबर की नाही? हॅलो गुड्डू. हॅलो. प्रशांत माळी सर, मी तुम्हाला धन्यवाद देतो, पण आता आमच्या ताईने धन्यवाद देतो बघूया की सांगितलं तुम्हाला कॉफी पाडून देतो बघूया. याला म्हणतात पूर्तता. निश्चितच काल पहिल्या दिवसाचे अन्नदाते होते प्रशांत माली सर. ही प्रदर्शनीय खरं तर अगदी मॅच आहे, एक्झिबिशन मॅच आहे. सामना प्रदर्शनीय जरी असेल तरी प्रेक्षकांच्या उत्कंठ वाढवणारा असा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आहे. येस, रायराम रामदेव इकडे पुन्हा धावून साईडला चांगला फटका, दमदार शोक, अप्रतिम ड्राईव्ह. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 11 वर 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 11 आणि सुशांत तांडे यांना मी विनंती करतो पुढची जबाबदारी आपण घ्यावी रायगड प्रीमियर लीगची. नाही कॉपी चांगली असेल. आणि निश्चितच खरं तर त्यांचा उल्लेख केला की पहिल्या रात्रीत की शेवटच्या रात्रीला म्हणजे अगदी काळ्याच्या कीर्तनाला दशरथ पाटील हे कीर्तन करावेत आणि अगदी ते झालं. अंतिम रजनीमध्ये आपल्याला दशरथ पाटील यांचा आवाज म्हणजे ऐकायला मिळतो. उरणमध्ये बऱ्याच ठिकाणी दशरथ पाटील हा ना त्यांचे पण त्यांना पाहिजे का नको, बरोबर की नाही? त्यांची त्यांना पाहिजे का नाही कळकळ. मोबाईल म्हणजे हा अविभाज्य भाग आहे सध्या. येस प्रशांत माळी सर, ताईंना धन्यवाद देतो बघूया. चांगली अतिशय कडक कॉफी. हो येस, पुन्हा एकदा चांगला हो, हे अप्रतिम बिल्डिंग. पुन्हा एकदा गोटीने अतिशय अचूक फेक केली आणि फलंदाज बाद होईल. धन्यवाद. यस पंडित सर, एका ठिकाणी मी त्या मागे स्पर्धेला गेलो होतो तर तिथं मी सहज नाक्यावर उभा होतो तर नाक्यावर एक न्हाव्याच्या दुकानात बसलो होतो. तिथं नोट लिहिली होती, कृपया इथं राजकारणाच्या गोष्टी करू नयेत. मी सांगितलं हे काय नोट आहे? नाही म्हणतो तुम्हाला माहिती नाही, इथं भांडणं होतात राजकारणाची, इथं भांडणं होतात. साला पोरीच्या बापाला पोरगी पळाली पण न्हाव्याला माहिती नाही पोरगी पळाली. म्हणजे जिथं गोष्टी आहेत ना मग या हे ज्या दुकान असतं न्हाव्याचं दुकान तिथं सगळे ज्यांना काम धंदा नाही तिथे बोंब असतात. फुकटची भांडणं लावून देतात म्हणतो. फुकटच्या चांबा चौकाच्या गावातल्या करणार. आता तुम्हाला लाईव्ह नसती ना तर अजून तुम्हाला एक गंमत सांगितली असती. या ठिकाणी पाहू शकाल खरं तर जशी दशरथ पाटील यांची नियुक्ती केली तशीच अंतिम रजनीत अजितजी निकम. यस, आता निकम सर मुलुंड पासून, भांडूप पासून, बोईसर पासून दादर पर्यंत मुंबईमधील अशी कोणती स्पर्धा आहे की त्या स्पर्धेत बदलापूर पासून अशा अनेक स्पर्धा आहेत मुंबईमध्ये. तेही अगदी आवर्जून सांगेन पवार सर 2500 खेळाडू ज्या स्पर्धेत खेळतायत त्या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम हे निकम सर करत असतायत. मी राजोलताई म्हणजे संजय दिना पाटील यांच्या स्पर्धेप्रसंगी प्रथमतः माझी निकम सरांची भेट झाली आणि तिथे त्या सेटवरती इंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मी भावपूर्ण आदरांजली त्या मंचावरती दिली होती मुंबईकरांच्या वतीनं. त्या स्पर्धेदरम्यान खरं तर निकम सर पाहायला मिळाले. यस नक्कीच. यस, आणि आपण असलं तर टेन्शन नाही. बघूया खरं निकम सर म्हणते बोईसरला आपल्याला कॉल आहे वाटतं, अंडामची स्पर्धा आहे. बघूया मला पण कॉल आला होता पुढच्या महिन्यात, म्हणजे मे महिन्यामध्ये काहीतरी स्पर्धा आहे. 4 तारीख. यस, मला पण देखील कॉल आहे. बघूया अजून काही फिक्स झालेलं नाही. अच्छा, ओके, थँक्यू.
तुम्ही पण जा, आम्ही पण येतो, म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. हो हो येस, पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर आहे, पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग शिमारे शेलगत. आपल्याकडे निशाण आपल्या पंडित सर आपल्याकडे भरपूर आहे, पण तो स्पर्धा लाईव्ह असल्यामुळे कदाचित काही बंधनं आहेत, लिमिटेशन्स आहेत. येस, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, एक धावमुळे संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 22 धावा, 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि रायगडमध्ये मी नितेश पांडे मी आवाजून सांगतो की बघूया, जरी माझा जन्म नवी मुंबईचा असला पण रायगडने जे प्रेम दिलं 80% म्हणजे नितेश पांडे समोर त्यांचा खरोखर मी ऋणी असेल. नाही, मी बऱ्याच ठिकाणी जातो, बघूया रायगडने जे प्रेम दिलंय, मी घडलो खरं म्हणजे रायगडने मला उचलून धरलं. रायगडने जे बरेच स्टेज दिले, माझी जन्मभूमी जरी नवी मुंबईची असली पण रायगडने मला बरंच सांभाळून घेतलं. आणि फार मोठे स्टेज आजी माझी खरं म्हणजे पुण्य ही रायगड मुलं आहे. आणि नितेश पंडित सारखे मला भेटले, आणि असे भेटावे तो जेव्हा तुमची किंमत कधी समजतो, समजा तुमचा प्रतिस्पर्धी चांगला असेल बलवत्तर, तेव्हा तुमचे निमित्त तुम्ही तलावात उड्या म्हणून फायदा नाही. देवजी समुद्रामध्ये मी म्हणतो मला यश आला आहे, माकडे काय म्हणतो माझी गांड लाल आहे. अरे पण समुद्र चालते हो, तसं काय नाही. तुम्हाला तर उदाहरण, शॅम्पल, एक्झाम्पल, दाखला. चला बॉलिंग मार्क द्या, दुसरं षटक प्रगती पदावर. हे देखो खराच बाबा. रिमोट वसाला 20 फुटाचा कोबरा, तुम्हाला म्हणतो सर्पदोष आहे. क्या बात आहे, हा कोबरा तुम्हाला डसायचा. असे कर म्हणजे नाईट म्हणजे सोसायटीला पाहिजे हो, कसल्या घंट्याच्या चोऱ्या होणार. रात्रभर जागते रहो, सुसू कर. सुसू म्हणजे हा आवाज आहे, शिट्टीचा आवाज आहे. सुसू म्हणजे ते नाही, विधी नाही. सुसू बघा. अजित निकम सर, भोसला आपण जाऊया. येस, धन्यवाद. येस, अच्छा अच्छा, हे पहिला होऊन द्या, हे लग्न पहिलं पार पडू द्या. येस, येस, माझ्या समवेत. हो हो येस, पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम फटका, बघूया दोघांना गुंगारा होल दिली, चेंडू झाला सीमारेषे बाहेर. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल 34 34 रन्स. धन्यवाद. यस, अतिशय अप्रतिम स्पर्धा. सुशांत तांडेल यांचं हे दमदार आयोजन. इथे पण सर काय म्हणाल की खरं तर या स्पर्धेमध्ये 40 संघ खेळले पाटील सर. 40 संघांमधून एकही संघाला कॉल करायची गरज लागली नाही, थेट एंट्रीज. आणि या स्पर्धेमध्ये खेळणं हे फक्त खेळ नव्हे, आता बक्षिसं पाहू शकाल, याच्यापेक्षा प्रचंड मोठी बक्षिसं खरं तर इतर स्पर्धांमध्ये. परंतु ज्या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन या सर्व गोष्टी पाळल्या जातात, त्या स्पर्धेचं नाव बालई ट्रॉफी आहे. स्वर्गीय हरेश तांडेल स्मृती येस नक्की आयोजित केलेली प्रेमी लीगचं सर्वात दमदार आयोजन करणारे एकमेव बघूया वैभव कोडा असतील आमचे सुशांत तांडेल. ओहो येस, पुन्हा एकदा फॉलो तो मध्ये गॅदर करायला बघूया आपला तो फिल्डिंग. पंचांचा निर्णय, रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. मला मध्ये आला. मगाशी मी मोठी जुईचा उल्लेख केला की कलाकारांचं गाव. सर्व कलाकार मी बघितलं की मी आलो होतो नाही स्पर्धेला, आणि फलंदाज बाद असेल बघूया, चांगला निर्णय बघूया. जाऊ दे, दिला की दिला फायनल. त्याच्यानंतर चरबी चरवण करायचं नाही, दिला तो फायनल. बरोबर की नाही? बोल दिया बाळासाहेबांचा शब्द होता, बोल दिया परत माघार नाही. हा हा मातोश्रीचा शब्द आहे, माझा नाही. मातोश्रीवरचा, पण तशी आता मातोश्री राहणार नाही.
आणि भविष्यामध्ये दिसणार पण नाही पंडितचं, बरोबर की नाही. राईट आर्म राहून दे विकेट, बॉलिंग मार्को तयार. ओहो यस, पुन्हा एकदा ऑन द राईट स्टेप आउट होण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग, फलंदाज नॉन स्ट्रायकरला बाद होईल. धक्का बसेल जवळ जवळ. 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सुशांत भाई, मॅच कोणती आहे नंतर? विनर विनर. हो यस, पुन्हा एकदा चांगला धमदा स्ट्रोक, अप्रतिम कव्हर राही, चेंडू गेला डिबेक्सच्या कव्हरला. दॅट शुड बी मॅग्निफिशियंट स्ट्रोक. संघाची धावसंख्या 42 रन्स. मोरा आणि केलवणे, मोरिया 11 केलवणे आणि मोरा संघाचे कॅप्टन या प्लीज. क्वार्टर फायनल ना, उपांत्य फेरीचा सामना, उपांत्यपूर्व फेरीचा सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. धावा झाल्या 43 रन्स आणि जिंकण्यासाठी पाहिजे 44 धावांची गरज. 3 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरची म्हणजे प्रति षटकामागं 11 धावांचं इक्वेशन समीकरण. स्किंग रन रेट. तुझा फोन आहे तो, नंबर सांग. नाही, लॉक खोल. उंगली कर पहिले, उंगली कर. चला, आमच्याकडे असणारा मोबाईल सौरभ पवार यांच्याकडे दिलेला आहे. येस, आणि हा आजच्या स्पर्धेतील खरं तर 2 दिवसापूर्वी मी सुरुवातीलाच उल्लेख केला. आता मुलं खेळाडू फार जागरण करू लागलेत. डेली मेडिसिन ज्यांना खरं तर अगदी आहे चालू, अशांनी मेडिसिन मिस करू नये. जागरणाचा प्रचंड त्रास होतो आहे आणि थेट तोही मेंदूवरती. तर सातत्यानं सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल की जर आपल्याला रेग्युलर कोणती गोळी वगैरे मेडिसिन सुरू असेल तर ते न चुकता घ्या. सकाळ होईपर्यंत असे बरेचसे किस्से बाई चषकामध्ये बोरीतसुद्धा झाला आणि अशा प्रकारचे नको. गायकवाड सरांनी खरं तर पवार सर सांगितलं की लाईफ तुमची किती महत्त्वाची आहे, कारण टाईम इज मनी बट लाईफ इज पर्सेस. आयुष्य फार मौल्यवान आहे हो तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी, त्याचबरोबर तुमच्या घरातल्या कुटुंबासाठी. जोरदार अतिवेगानं ज्या वेळेला तुम्ही प्रवास करून एका स्पर्धेतून दुसऱ्या स्पर्धेत जातायत, एक स्पर्धा कमी केला, कारण ती स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही फिट अँड फाईन असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कार्यक्रमातून विद्यमान नगरसेविका उरण नगर परिषद माननीय प्रार्थनाताई चेतन म्हात्रे आणि चेतन दादा म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमानं महाविकास आघाडीतून ज्यांची वर्णी लागली गेली 2026च्या निवडणुकीत, त्या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. मी प्रथमतः संयोजकांच्या वतीनं आपल्या दिलेल्या वेळाबद्दल आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो आहे. घेऊन चालतोय मैदानाकडे. 24ला 44 धावांची आवश्यकता आहे आणि 24ला 44 धावसंख्येची आवश्यकता असताना कशाप्रकारे खेळ करताना दिसणार आहे तो संघ आपल्याला उरण शहराचं पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. यस, आणि प्रतिषटका बघा 11 धावांचं इक्वेशन समीकरण बघूया. 44 धावांची गरज 24मध्ये. मगाशी पंडित सरांनी चांगला उल्लेख केला, बघूया कृपया. पहिल्यांदा लाईफ हेल्थ इज वेल्थ. खरं म्हणजे पंडित सर बघूया, क्रिकेटचा डोस पण जरा जास्त झाला आहे, थोडं जरा कमी करा जरा प्लीज. कारण तुम्ही खरं म्हणजे आता हे प्रोफेशनल खेळाडू असताना ते करा जे पैशाच्या मागं असतात, परंतु तुम्हाला पैशाचा विचार करा, आपल्या शरीराचा विचार करा. आज इकडे तर उद्या तिकडं, म्हणजे असं धावपळीत जेवण नको नका. खरं तर पाटील सर या स्पर्धेचा उल्लेख करताना या स्पर्धा मार्चमध्येच होणार होत्या, परंतु सगळ्या परीक्षा शाळांत परीक्षा संपतील तेव्हा बोरीमधील आणि या बालईमधील ही स्पर्धा झाली. एक चांगल्या प्रकारचा निर्णय. मार्गदर्शक योग्य असणं गरजेचं आहे, त्याबद्दल उल्लेख केला होता पवार सर यांच्याशी. मी छान संवाद साधला बोरी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आणि तेव्हा सांगितलं की SSC HSCच्याच नाही तर शैक्षणिक वर्ष 2025च्या प्रत्येक इयत्तेच्या परीक्षा संपल्यानंतर या स्पर्धेची निवड केली आणि तीही अतिशय योग्य वेळ पाहून. जत्रा यात्रा बहुतांश संपत आले त्यावेळेला या स्पर्धेचं आयोजन केलं. 10 बक्षिसं आहेत 40 संघांमधून सर, त्यामधून 5 प्लेअर ऑफ द सिरीज दिल्या जाणार आहेत 5ही ग्रुपमधून. अशा प्रकारे खरं म्हणजे आज एपोल ते टीम आहेत ना, सर्वांना गिफ्ट हॅम्पर आहेत सर. हे म्हणजे एक खास काही होण्याच. आणि बक्षिसांचे पाहू शकाल. त्रिलोचनकडून
सनग्लासेस गॉगल पाहायला मिळतोय. मोबाईल पॉईंटकडून एका U&I ब्रँडेड कंपनीची ब्ल्यूटूथ असेल. पटेल ज्वेलर्स संदेश पाटील आणि पटेल ज्वेलर्स यांच्याकडून खरं तर आपल्याला एक चांदीची मूर्ती, तीही गणपती बाप्पाची किंवा साक्षात महालक्ष्मीची, आणि खरं म्हणजे चांदीचा भाव त्या लाखाच्या वरती 1 किलो. 5 सिरीजसाठी 5 बॅट आहेत, टी शर्ट आहेत, कॅप आहेत, अशा प्रचंड वैयक्तिक बक्षिसांना घेऊन ही स्पर्धा आलेली आहे पाटील सर. येस, पहिला गोलंदाज, पहिला षटक प्रगती बदल, बॉलिंग मार्क तयार. योगेश, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रत्ती, पहिला खुराक तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हो येस, पहिला चेंडू पुन्हा चांगला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा. पहिली एक्सेस, पहिले अवांतर, संघाची धाव संघ 1 फोन. 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न, 2 बलाढ्य टीम. एकीकडं हुरणशर आणि करंजा. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, एकही धाव नाही. 44 म्हणजे प्रति षटकावर तेवढं 11 धावांची गरज आहे. तर प्रश्न माळी सर, खरं म्हणजे तुम्हाला मी वहिनीताईनं धावण्यात देतो, बघूया की चांगली कॉफी. हो येस, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. हो 4 धावा. येस, चांगलं टायमिंग, पहिला दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्र दीपक फटका. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल 5 वर. हो येस, कृपया दोन्ही संघाची कॅप्टन या प्लीज. नेक्स्ट मॅच होईल बी मोरा आणि कृपया 3 असतील तर दुसरे या ना प्लीज. मोरा आणि केलवणे, मोरिया 11 केलवणे आणि मोरा संघाचे कॅप्टन या प्लीज. तो सामना असेल म्हणजे 3 ओव्हरचा ना. येस, 3 षटकांचा सामना असेल. हे सगळे 3 ओव्हरचे असते, कारण शेवटी आपल्याला लाईव्ह पण आहे, बरोबर की नाही. 5 न 7 या दिवशी पंडित सर 10:15 वाजता फायनल कर्जतच्या नाईटची. एक चालू होता संडासला टमरे घेऊन. दादा म्हणतो एवढे लवकर मॅच चालू झाल्या. एवढे मॅच नाही, रात्रीचे मॅचेस आहेत. त्याला म्हटलं त्याला म्हटलं लवकर चालू झाल्या, त्याला सवय नसते ना हो. सकाळच्या मॅच 12ला चालू होतात, तो एवढ्या लवकर कशी मॅच चालू झाली. केलं नाही आहे, मग इकडे या ना, तिकडे असून फायदा काय, इकडे या. अच्छा कॅप्टन, कॅप्टन राहू दे हो. साला एक चिंचोका 10,000ला, मधाची बाटे लाखाला, ज्याला 10 रुपयामध्ये पाहिजे ते चिंचोके मिळतात हो. बरं पंडित सर, बरोबर की नाही. काय झालं खरं म्हणजे लाईव्ह नसते ना, तुम्हाला सगळं मी सविस्तर सांगितलं असतं. पण ते स्पर्धा नशीब लाईव्ह आहे. नाही लाईव्ह बंद झाली ना, विरोधक म्हणता की काय ते लफडं झालं. बरोबर की नाही, लाईव्ह नाही बंद ठेवायची. कोण? अच्छा अच्छा, यस, जॉन्टी सिंग. चला वाटे आपण बघूया जर नाही नाही, पुढच्या वर्षी प्रशांत माळी ना सुशांत तांडेल यांनी रायगडचं आयोजन घ्यावं. भले काहीतरी उलटा पलट करा, आणि तुम्ही कराल हो. तुम्ही नसले तर स्वतःचे टाकणार हो. स्वतः बावडीचं पाणी पिणार, दुसऱ्याला बिसलेरी पाजणार. आणि हीच परिस्थिती आहे. बघूया मागच्या वर्षी उरम प्रेमीचे सर 3 लाख रुपये स्वतःच्या खिशातले टाकले. बघूया सुशांत तांडे, पण कोणाचं पेमेंट बाकी ठेवलं नाही. बघा आता बोकडवीराचं पेमेंट बाकी आहे. बघा हे बघा, समोरचे 35,000 रुपये बाकी आहेत. सांगा पुढच्या वर्षी सुपारी घेईल का नाही. म्हणजे असा स्पर्धा तुम्ही देऊ नका ना हो. स्पर्धा ठेवा, शहाणपणा मोठेपणा काही करू नका प्लीज. पेमेंट पहिला क्लिअर करा. भले 1000 द्या तर 500 कमी द्या, पण रोखीत द्या. बरोबर की नाही. मारवाडी काय म्हणतो, भले 10 रुपये कमी द्या पण रोखीत जा बाबा. उधारी ठेवू नको, बरोबर की नाही. हां उधार, नाही तर तुम्हाला कोण भैया कोथिंबीरची जोडी पण देणार नाही उधार हो. बरोबर की नाही. काय झालं बाबा तिकडं. प्रथमेश, चला बॉलिंग मार्क पर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट.
ओहो येस आउटसाइड द स्टंप. वाईटचा इशारा स्मेल मारा, दिशाईन मारा. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 7 वर 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 44 धावांची गरज. आणि हा यस म्हणाचा फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आणि पंचांचा 4 धावांचा इशारा. 4 धावा मल्टी. संघाची धावसंख्या 11 वर 11 रन्स. क्या बात आहे. जागते रहो. खरं म्हणजे हे तुमचं टायमिंग आता. जे गोरखे असतात ना, हो हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा जोरदार अपेल मिळेल. एक धाव. संघाची धावसंख्या 12 वर. विकेट झाली. येस पंडित सर त्या दिवशी एक स्पर्धा होती बघा. त्या स्पर्धेला म्हणजे उत्कृष्ट बनण्याची काय स्कीम होती माहीत आहे. एक नावी होता म्हणजे सलूमधलं वर्षभर त्याला सगळं फुकट केस कापायचं. मी सांगितलं त्याला उतरत होता कुठले खालचे केस की वरचे केस. त्याने तोंडात बोटं घातली. हो तर तुम्ही पण या. त्याला आता मी 200 रुपये खर्च करून जाणार तिकडं कर्जतला. हे साला माझा इथं सगळा गोटा होणार खालच्या वरच्या सहित 200 रुपयात. बरोबर की नाही टाकी. चला नाशिककडे कोण आहे भाई. उर्वेश. तसे उर्वशी नाही उर्वेश. क्या बात आहे. वाईटचा इशारा स्वयं मारा, देशाईन मारा. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 12 वर 12 रन्स. येस नक्कीच. त्या दिवशी शेलगाला तुम्ही होता का. केमबाई म्हणतो 22,000. मी सांगितलं 22 पोरी तुम्हाला नाचवल्याचं स्टेजवर. रात्रभर धमाल करा. नो बॉलचा इशारा. खरं म्हणजे बघताय मी का म्हणतो पैसे द्यायला हरकत नाही हो, पण ते वसूल पण झाले पाहिजे ना हो. म्हणजे काहीतरी कलाकार पाहिजे की नाही. बरोबर की नाही. असं आहे. गौतमी पाटील तर ठीक आहे का हो, तुझ्याकडे सामान आहे. आकाश नाही नाही पैसे आपले वसूल हो घ्या. हो हो येस पुन्हा एकदा अप्रतिम फटका. दॅट शुड बी 4 रन्स. जबरदस्त टायमिंग. ग्रेट स्ट्रोक. टोटल स्कोर झालाय 18 वर 18 रन्स. जिंकण्यासाठी पाहिजे जवळ 26 धावांची गरज. ओहो येस पुन्हा एकदा सुपर बॉलिंग. बॉल राहिले 4. चला टॉस करून घ्या प्लीज. कॅप्टन आहे का अजून. कॅप्टन आतमध्ये बाहेर कधी येणार. मोहित. क्या बात आहे. नवीन फलंदाज मोहित. नाही नक्की सांग जरा. थवई थवई. अच्छा अच्छा मोहित थवई. ओहो शॉट. क्या बात आहे. दमदार स्ट्रोक. दमदार ड्राईव्ह. 4 धावांनी. या शॉट बाबूशा. नाही ते कसं माहिती आहे ओरिसा मधली कसं शला स म्हणतात. शॉट प्रत्येकाची जी लँग्वेज आहे ट्युनिंग आहे. 3 बॉल 3 बॉल्स टू गो. बरोबर की नाही. हो येस पुन्हा एकदा. येस पुढचा स्टेप. पॉपिंग हे बघ ते त्यांना विचारायचो. हे बघ बॉलचा आम्हाला अंदाज नाही यांना असतो जास्त. अंपायरना बॉलचा संपर्क त्यांना जास्त येतो. पायाचा बॉलचा संपर्क अंपायरने असतो येतं. नेहमी ते हँडलिंग करत असतात. हां आम्ही फक्त येस नेत्र सुख तोंड सुख.
तो आमचा प्रदीप विचारे आहे ना कॉमेंट्री हिंदी कॉमेंट्री तुमचं त्यांना सूत्रांचे जाम आवडतं. तशाप्रमाणे म्हणतो आम्ही पुढच्या वर्षी आपले धर्मविचक्षक असतं ना कोप करण्याचं एकदम म्हणजे भरपूर क्राऊड म्हणजे न भूतो न भविष्यती असा क्राऊड असतो. हां 25 डिसेंबर आनंदिकेची स्पर्धा असते तेव्हा नक्कीच यावर्षी मी सांगितलं की बोलूया आपण त्यांना. अतिशय चांगली स्पर्धा असते. येस ऑनबिल आंबा तुम्ही या मार खरा तर तुम्हीच का बरं की नाही तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कारण आमच्याकडे फुटेज नाही ताई आणि एक्झिबिशन मॅच आहे याचं काय आहे देणं घेणं काही नाही. जाऊ द्या प्रदर्शनी मॅच आहे यांचं काही सोयर सुतक नाही आपल्याकडं या मॅचशी काही संबंध नाही त्यांचा. चला नो बॉल यस तो मान्य करावा लागेल. अजून बॉल किती आहेत रे अजून म्हणजे टोटल 9 आहे 15 बॉल अजून आहेत बाकी आहेत 21 म्हणजे मॅच जवळजवळ हातामध्ये आहे 7 फक्त डिस्टन्स आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यस 4 धावाही मिळतील यस 14 मध्ये राहिल्या 17 धावा. प्रशांत माली तुमचं खरं म्हणजे योगदान आहे. सुशांत दांडेल सरांसाठी खास आणखीन एक मुलं दमदार स्ट्रोक भैया पंचांचा निर्णय. हो त्याने दिला. विकेट मोहित या लवकर आपलीच तर 1:30 वाजता आहेत बघूया. पहिल्या दिवशी 6 नंतर 4 आणि आता किती होईल याचा नियम नाही. आज 4 वाजतील कठीण गाव आहे हे देखो यस पुन्हा एकदा बेहतरीन स्ट्रोक जबरदस्त टायमिंग सांगा टोटल स्कोर झाला आहे 31 रन्स आणि राहिल्या फक्त एनिमीन 13 धावा. 12 मध्ये 13 म्हणजे जबरदस्त कमबॅक पुनरागमन अतिशय सोपं आव्हान जुजबी आव्हान शेवटी क्रिकेट आहे. अकरा मध्ये 13 धावांची गरज 3 बॉल्स टू गो. येस पुन्हा एकदा चांगला टाइम आहे बेहतरीन स्ट्रोक बॉल राहिले 10 आणि जिंकण्यासाठी पाहिजे फक्त एनिमेन 11 मध्ये 9 धावांची गरज म्हणजे उलट झाले आता मगाशी उलट होतं आता सुलट उलटा पालटा. येस कव्हर्सला चांगली फिल्डिंग अतिशय दमदार सौदा कैलासवासी दिवंगत वैकुंठवासी स्वर्गस्थ हरेश तांडेल याच्या स्मृती प्रित्यर्थ हो वाईटचा इशारा स्वैर मारा देशाईर मारा 1 धाव मिळेल 1 धावेचा इशारा निर्वाळा धावा समर्थन 1 धावेचं प्रतिपादन 1 धाव मिळेल धावसंख्या वृद्धिंगत होईल. राईट आर्म राऊंड द विकेट. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि बॅट्समॅन इज आउट. तुझी काढून देस ना नवीन बॅट्समन यो कुणालच आहे ना यो चला नवीन बॅटर कुणाल. ओहो फुलटा चेंडू पुन्हा एकदा 4 रन क्या बात आहे अनोखी अदा फक्त 3 धावांची गरज आहे. अजित निकम सर
Only 3 runs required for victory. Right arm round the wicket. वाईटचा इशारा. यस, राहिला फक्त निमित्त 2 धावा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या बघूया. केलवणे आणि मोरिया 11 केलवणे. यस, 7 मध्ये मंटू गो.